नमस्कार मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला आतुरता लागलेली आहे ती 8 एप्रिलच्या मैदानाची. हे मैदान सगळ्या महाराष्ट्रातील 2026मधील सगळ्यात मोठं मैदान भरणार आहे मुंबईमध्ये. आणि हे मैदान जे आहे ते थारचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये बघूया कोणकोणते टॉपचे पैरे जे आहेत ते बघूया. एक नंबरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगायची गरज नाही आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भुंगा सैराट जोडीला काल रोखलं, तीच जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. घोटकरांचा रॉकेट आणि त्या रॉकेटसोबत समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचा मल्हार. 11-11 4 वेळा 11. आणि या गाडीला अत्यंत रोखणं कठीण होईल. संबंध महाराष्ट्रामध्ये ही गाडी एक चर्चेचा विषय बनलेला आहे. अपराजित गाडी, एक टॉपची गाडी या गाडीनं रोखलेली आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे यांची. ही जोडी 100% पाळताना दिसेल आपल्याला. 2 नंबरचा पैरा कोण असू शकतो? चिमण्या. जो चिमण्या आहे अमित शेठ भाडे यांचा चिमण्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? चिमण्या आपल्याला पळताना दिसणार आहे सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या देवाभाईसोबत, जो भुंगासोबत पळाला होता कासेगावच्या मैदानामध्ये. आणि त्या ठिकाणी या जोडीनं दहशत केलेली होती. आणि चिमण्या आता तंदुरुस्त होतोय आणि चिमण्या आपल्याला त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच गतीने पळताना आपल्याला दिसणार आहे. चिमण्या खूप दिवस झालं मैदानाच्या बाहेर आहे, आजारी आहे. तो आता संभाजीनगर या ठिकाणी आहे, त्याचे उपचार चालू होते, परंतु तो बरा झाला. त्याच्यासुद्धा पोटामध्ये तार सापडलेला आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा आरामावरतीच आहे. चिमण्या आणि देवाभाई हा एक टॉपचाच पैरा त्या मैदानामध्ये होणार आहे, थारच्या मैदानामध्ये. आता वळूयात एक सगळ्यात मोठा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील पुसेगावची 1 नंबरची जोडी. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगायची गरज नाही आहे. सचिन लक्षा ही जोडी पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे. आणि ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आदतमधली वासरं काय करामत करतात ती पुसेगावकरांनी बघितलेली आहेत. आणि पुसेगाव म्हटलं की सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांचाच कसपणा लागतो. आणि ही मोठ्या मैदानामध्ये जोडी चांगल्या पद्धतीनं पळते, त्यांना माहिती आहे. प्रेक्षक किती असू द्या, परंतु प्रेक्षक जर फाटीमध्ये जर आले तर मग कुणीही काही करू शकत नाही. प्रेक्षकांचा जो आहे बंदोबस्त जो आहे तो व्यवस्थितरित्या केला पाहिजे. आणि संबंध महाराष्ट्र बघेल हे मैदान, कारण की हे मैदान थारचं होतं आहे, साधंसुद्धा मैदान नाही आहे. आणि सचिन लक्षा विक्रम करतील का, पुन्हा एकदा घेऊन जातील का थार मैदान? सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगा. जो तो प्रत्येकजण आपापली बैलं सांगत असतो, प्रत्येकानं आपापली बैलं जे आहेत सांगा कमेंट्समध्ये. ही थार नेऊ शकतो, तो कोणता बैल नेऊ शकतो, कोणती जोडी नेऊ शकतो? आता वळूया आपण नेक्स्ट पैऱ्यावरती. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणारा असा हा चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा हिंद केसरी राजा आपल्याला पळताना दिसणार आहे. राजा कोणासोबत पळताना दिसेल? राजा मोराळे मैनीकरांचा सम्राट याच्यासोबत पळताना दिसणार आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचाच नंदी आहे मोराळे मैनीकरांचा सम्राट. जाईल त्या मैदानामध्ये तो गुलाल मिळवतोय आणि गुलाल दोन्ही खांदी पळतोय. घरणीकरांचा राजागतच त्याला वेग आहे. आणि मोराळे मैनीकरांचा सम्राट आणि घरणीकरांचा राजा ही जोडीसुद्धा त्या मैदानामध्ये सज्ज झालेली आहे. बघूया कशा पद्धतीनं त्या मैदानामध्ये ही जोडी कामगिरी करते. कामगिरी करावीच लागेल, कारण की राजाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत की थारच्या मैदानामध्ये कम से कम तो फायनलमध्ये तरी राहावा. खूप साऱ्या शुभेच्छा घरणीकरांच्या राजाला आणि मोराळे मैनीकरांच्या सम्राटला. आता बोलूया एक टॉपचा पैरा हिंगोलीकरांचा सर्जा. हा हिंगोलीचा सर्जा कोणासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो? हिंगोलीकरांचा सर्जा जो आहे अवतार पवार यांचा अर्जुन याच्यासोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अवतार पवार यांचा जो अर्जुन आहे जाईल त्या मैदानामध्ये कमाल करतोय. आणि कमाल अशी करतोय की गुलालच मिळवून कमाल करतोय. आणि ही 100% गाडी जी आहे ती मला वाटतंय की ही गाडी फायनलमध्ये राहण्याची शक्यता दाट आहे. कारण की सगळ्यांना माहीत आहे हिंगोलीकरांचा सर्जा काय साधासुद्धा नाही आहे. लखनच्या गळ्यामध्ये पळणारा हा नंदी आहे. आणि लखनच्या जो लखनच्या गळ्यामध्ये पळालेला आहे, आता सगळे टॉपचेच पळाले त्या मैदानामध्ये 1 नंबर नाही तर 2 नंबर हा लखनचा असतोच. आणि हिंगोलीकरांचा सर्जा आणि अवतार पवार यांचा अर्जुन ही जोडी आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे त्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला.
नेक्स्ट पहिरा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कारुंडेकरांची आन बान शान असा हा कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहे. किरणप्पा शालगाव कालगावकरांच्या तसेच उत्तम शेटगवळी यांच्या बदलापूर यांच्या भारत नाही रैनासोबत रैना आणि कारुंडेकरांचा चिक्या. काय गाडी पळाली होती. आत्ता मैदान झालं होतं भुईंचं ओपनच्या मैदानामध्ये. भुईंच्या या जोडीने प्रथम क्रमांक पटकावून दाखवून दिलं होतं पब्लिकनं सुद्धा ही गाडी पळू शकते. मला असं वाटते की हीच जोडी त्या ठिकाणी आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की रान जे आहे ते मुंबईची कसाची रानं असतात. तिकडं एवढं रानाबद्दल एवढं माहीत नाही, परंतु बघूया कशा पद्धतीनं, कारण की थारचं मैदान होतं आहे. चेष्टा नाही आहे. थार म्हटले की सगळ्यांचाच कस जो आहे तो पानाला लागणार आहे. आणि चिक्या कारुंडेकरांचा आणि किरणप्पांचा रैना कशा पद्धतीनं ही जोडी पळेल. गाडीवरती ड्रायव्हर असतील भैया ड्रायव्हर वाटेगावकर किंवा आटील ड्रायव्हर तामखाडा हे असतील. नेक्स्ट पैरा घेतोय आपण. एक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा नंदी जाईल त्या मैदानामध्ये कमाल करतो तर करतोच असा हा मथुर बिंजोडचा बादशाह. मथुर कोणासोबत पळताना दिसू शकेल. मथुर आपल्याला पळताना दिसणार आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांच्या सुंदर 11-11 सोबत. हा एक सध्या महाराष्ट्राचा सगळ्यात टॉपचाच पैरा म्हणावा लागेल, कारण की 11-11 दावणीचे आणि राहुलदादांचे खूप जवळचे संबंध आहेत. आणि ज्या वेळेस राहुलदादांनी शब्द दिला आहे त्या वेळेस त्यांनी नाही म्हटलं नाही आहे. आणि 100% त्या मैदानामध्ये सुंदर 11-11 आणि मथुरची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. मुंबईच्या मैदानाचा पळण्याचा अनुभव सुंदर 11-11कडे आहे आणि हा चांगलाच मला वाटते कामगिरी करू शकेल. बघूया ही गाडी कशा पद्धतीने पळते, कशा पद्धतीने हँडल होते. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला. नेक्स्ट पहिरा आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल कोणासोबत पळू शकतो. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल जो आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल MM नाना पेठ यांच्या हिंद केसरी पब्लिकचा ओरिजिनल बादशाह राजासोबत. राजा आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी एक चांगल्या पद्धतीनं पळेल आणि चांगल्या पद्धतीने यश मिळवेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय, कारण की राजा सगळ्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा जो बादल आहे तो सुद्धा दोन्ही खांदी पळतो. आणि मुंबईचं मैदान म्हटलं की आपल्या 3 फेऱ्याचे मैदानातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी जाणारच. आणि आपले हे नंदी काही कमी नाहीत. दाखवून द्यावं तिकडच्या सुद्धा लोकांना की हे कशा पद्धतीने कामगिरी करतात. याच्यावरती सगळ्या महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे. हा एक सगळ्यात महाराष्ट्राचा टॉपचाच पैरा म्हणावा लागेल. नेक्स्ट पैरा आहे वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट. सर्जा आपल्याला कोणासोबत दिसू शकेल. आपल्याला सर्जा जो आहे तो पिस्टन 22-11सोबत वळताना दिसू शकेल. आता सगळे म्हणतील पिस्टन 22-11 कसा काय. पिस्टन 22-11 ही जोडी सतत पळते. ज्या मैदानामध्ये पळाले ते त्या ठिकाणी हे गुलालामध्ये राहते. गाडी अनुभवी दोघंही आहेत अनुभवी आणि हे सुद्धा चांगलीच कामगिरी करतील मला आशा आहे. बघूया काय होतंय. विठ्ठल नानांची आत्ता एक नवीन खरेदी झालेली आहे तो आणि सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. त्या मैदानामध्ये 100% विठ्ठल नाना घरचाच साज पळवतात. बाहेरचे पैरे व्यवस्थित म्हणजे काय होतं ऐन टायमिंगला चुकतात, त्याच्यामुळे हा घरचा साज पळवताना दिसतील. नेक्स्ट पैरा तेजा आणि दिवाण्या विठ्ठल नानांचा घरचा साथ हा सुद्धा पळताना दिसणार आहे. एक मोठा पैरा मुंबईचा सगळ्यात मोठा पैरा जो आहे तो भोंगा आणि शॉटगन मेहरबान ही जोडी पळताना दिसणार आहे. या जोडीला सुद्धा रोखणं अत्यंत कठीण आहे, कारण की ही जोडी ज्या ठिकाणी पळाली त्या ठिकाणी गुलाल हा मिळवलेलाच आहे या जोडीनं. आणि दहशत काय असते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे भुंगाची. शेवटचा पैरा जो आहे तो बकासूरचा घेऊन येतोय. बकासूर कोणासोबत पळताना दिसू शकेल. बकासूर जो आहे कंदूरचा राजा किंवा आपला लेंगरेकरांचा बब्या या दोघांच्यापैकी एक असू शकतो, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड यांनी एकदा सांगितलं, एकदा नाही 2-3 वेळा सांगितलं आम्ही लवकरच मोठ्या मैदानामध्ये नियोजन करतोय आणि हेच मोठं मैदान असू शकतं. जर हा पैरा जर फिसकटला तर 100% त्यांना माहितीच आहे मामांना की गाडी कधी फेल जात नाही. आपली घरची गाडी बबिया आणि आपला सगळ्या मराठाचा लाडका बकासूर हा पैरा होऊ शकतो. महाराज कोणासोबत दिसू शकतो. महाराज आपल्याला मानघरकरांच्या वादळसोबत दिसू शकतो. हरण्या कोणासोबत दिसू शकतो. हरण्या आणि पुन्हा एकदा सुंदरची जोडी मोठ्या मैदानामध्ये थारच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. बाकीचे पैरे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे मला वाटते पैरे होऊ शकतात. तुम्हाला वाटते कमेंट्समध्ये सांगा.